मिरज विधानसभेत 3 वेळा विजयी झालेले विद्यमान आमदार आणि पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी राजकीय खेळी करत विरोधकांना जोरदार धक्का दिलाय। मिरज विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मिरजेतील नगरसेवकांनी माझ्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असून मिरजेच्या विकासासाठी मिरजेतील नगरसेवक माझ्यासोबत असल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले। अपक्ष खासदार यांचा प्रचार करणारे सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मिरज पॅटर्नला आपल्याकडे वळवण्यात त्यांना यश आले। पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या पत्रकार बैठकीत सुरेश आवटी, इद्रिस नाईकवडी, अतहर नाईकवडी, आनंदा देवमाने, काँग्रेसचे चंद्रकांत हुलवान, शिवाजी दुर्वे, बबिता मेंढे, संजय मेंढे, करण जामदार, निरंजन आवटी, संदीप आवटी, योगेंद्र थोरात, गजेंद्र कुल्लोळी, पांडुरंग कोरे, गणेश माळी, संगीता खोत या सर्व नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीसाठी सुरेश खाडे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय। सुरेश आवटी म्हणाले, लोकसभेसाठी आम्ही भाजपच्या 4 नगरसेवकांनी राजीनामा दिला होता, परंतु तो राजीनामा पक्षाने अजूनही स्वीकारला नाही, त्यामुळे आम्ही भाजपमध्ये असून भाजपचे सदस्यही आहोत। मिरज विधानसभा निवडणुकीत सर्व नगरसेवक सुरेश खाडे यांचं काम करणार असल्याचं जाहीर केलं। 15 वर्ष भाऊ आमदार आहेत। सुरेश खाडे यांना मंत्रिपद नसतानाही त्यांनी प्रत्येक नगरसेवकांना निधी दिलाय। विधानसभेला प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। सांगली परिसरात जिल्ह्यातील काही भागात सकाळ आणि सायंकाळी पावसाने सांगलीकरांना झोडपले। दिवसभरात सुमारे 2.5 ते 3 तास पाऊस मुसळधार झाला। यामुळे शहराची पुरती दैना उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। दिवसभर पडलेल्या पावसाने बहुतांशी मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साचलं होतं। महापालिका क्षेत्रातील बहुतांशी भागाला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं होतं। सकाळी आणि सायंकाळी मुसळधार आणि दुपारी पावसाची काही वेळ विश्रांती असे चित्र महापालिका क्षेत्रात पाहावयास मिळाले। जिल्ह्यातील काही भागात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली। शनिवारी रात्री देखील पावसाने शहरात मुक्काम ठोकला होता। रविवारी सकाळी पुन्हा पावसाने आपली उपस्थिती दाखवत काही वेळ सांगलीत झोडपून काढलं। त्यानंतर मात्र दुपारी काही वेळ पावसाने विश्रांती घेतली। पुन्हा सायंकाळी 6:30 पासून पावसाची संततधार सुरूच होती। सायंकाळी सुमारे 1 तास पडलेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले। मागील 2 दिवसांपासून काही वेळ पावसाची संततधार सुरू आहे। रविवारी असल्याने नेहमीप्रमाणे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती, परंतु अचानक पडलेल्या पावसापासून बचावासाठी बहुतांश नागरिकांची धावपळ उडाली। महापालिका क्षेत्रातील बहुतेक ठिकाणी पाणी साचले। हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्यात पावसाचा बऱ्यापैकी मुक्काम सांगलीत असणार आहे। सांगली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारीवरून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात संघर्ष सुरू आहे। या उमेदवारी संदर्भात मुंबईत बैठक पार पडली। या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी मेरिटनुसार ज्याच्याकडे जिंकण्याची क्षमता आहे याची पाहणी करूनच उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे काँग्रेस अंतर्गत सुरू असलेला संघर्ष आता मिटण्याची शक्यता आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसचे स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष माजी खासदार मधुसूदन मिस्त्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह जिल्ह्यातून खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंग सावंत, आमदार पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील उपस्थित होते। सांगली जिल्ह्यातील पलूस, कडेगाव, जत, सांगली आणि मिरज हे 4 विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला घेण्यात येणार आहेत। त्यासाठी प्रयत्न देखील केले जाणार आहेत। पलूस कडेगावमधून आमदार विश्वजित कदम व जतमधून आमदार विक्रमसिंग सावंत यांची उमेदवारी निश्चित आहे। सांगली विधानसभेवरून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात संघर्ष सुरू झालाय। या दोघांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद रंगलाय। त्यामुळे काँग्रेसचे नुकसान होऊ नये म्हणून प्रदेश पातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत। मिरजेत शनिवारी रात्री तुफान हाणामारी झाली आहे। या हाणामारीत संबंध नसलेल्या दोघांना याची जबर किंमत मोजावी लागली आहे। दोघांना या हाणामारीत जबर दुखापत झाली आहे। दोघांनाही उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मिरजेतील अग्निशामक दलाच्या जुन्या कार्यालयासमोर एका मंडळाचा संकष्टीनिमित्त महाप्रसाद सुरू होता, तर महाप्रसादासाठी आलेल्या दोघांना हाणामारीत दुखापत झाली। तर अचानक झालेल्या या हाणामारीमुळे मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे। कोणत्या 2 गटात आणि कोणत्या कारणांमुळे सदरची घटना झाली ही मात्र माहिती मिळू शकली नाहीये। मिरजेतील खाजा वसाहत येथे एका मोटारसायकलीचेही नुकसान करण्यात आले। या घटनेची माहिती समजताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तर शहरात राडा करणाऱ्या टोळीची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली। त्यानुसार मिरज शहर पोलिसांनी 3 संशयितांना रविवारी पहाटेपर्यंत अटक केली आहे। तर याबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत। तर हा झालेला राडा कोणत्या गटामध्ये आणि कोणत्या कारणातून झाला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत।
तासगाव तालुक्यात शनिवारपासून हत्तीनं थैमान घातले। शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपले। वायफळेसह परिसरात अतिवृष्टी झाली असून 78.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आलाय। पुराचं पाणी सावळज बिरणवाडीला जोडणाऱ्या अग्रणी नदीवरील पुलावर आल्याने वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आलाय। पावसामुळे काढणीला आलेला खरीपावर संकट आले। त्यातच दमदार पावसाने आगाप द्राक्ष बागांवर डावणी आणि घळकूज होण्याची भीती आहे। यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी हवालदिल झालाय। दुष्काळामुळे कायम पिसलेल्या पूर्व भागात धोधो बरसणाऱ्या या पावसामुळे भूजल पातळी चांगलीच वाढली आहे। मात्र काढणीचा खरीप पाण्यात आहे। सोयाबीन, मका, ज्वारी, द्राक्ष, कडधान्य आणि द्राक्ष बागा पाण्यात आहेत। पावसामुळे आगाप द्राक्ष बागांवर डावणीचा मोठा प्रादुर्भाव होत घळकूज होणार आहे। काढणीला आलेली ज्वारी काळी पडण्याच्या मार्गावर आहे। संततधार पाऊस सुरू असल्याने ओल्या दुष्काळाची भीती व्यक्त होतीये। महापालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा अंतर्गत शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते मिरज मिशन येथील गांधी चौक या प्रमुख मार्गावर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेत 1400 अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबर सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। या मोहिमेत सुमारे 7 टन कचरा उठाव करण्यात आलाय। महापालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत। या अंतर्गत शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले। या रस्त्यावरील प्रमुख 20 ठिकाणी निश्चित करून आज स्वच्छता करण्यात आली। या मोहिमेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र दाटे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, जनसंपर्क तथा मालमत्ता अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन, सचिन सांगावकर, अनिस मुल्ला यांच्यासह कर्मचारी या मोहिमेत सहभागी होते। या मोहिमेसाठी आरोग्य, स्वच्छता बरोबर कार्यालयीन असे 1400 कर्मचारी सहभागी झाले होते। सुमारे 7 टन कचरा संकलित करण्यात आलाय। महापालिकेचे स्वच्छता ब्रँड अँबॅसिडर दीपक चव्हाण यांनीही या मोहिमेत सहभाग दर्शवत स्वच्छता केली आहे। सांगलीतील ऐतिहासिक दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे। सध्या नाट्यगृहाचा वापर भंगार ठेवण्यासाठी केला जातो। या नाट्यगृहाची दुरुस्ती करून ते नाट्यगृह वाचवावे असे साकडे भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने आयुक्तांना घालण्यात आले। प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या संयोजिका अपर्णा गोसावी यांच्या पुढाकाराने शिष्टमंडळाने आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन निवेदन दिले। दीनानाथ नाट्यगृहाची दयनीय अवस्था झाली आहे। 2019च्या नाट्यगृहाचं अतोनात नुकसान झाले। सध्या त्याचा उपयोग महापालिकेने अतिक्रमित गाड्या ठेवण्यासाठी केलाय। प्रेक्षकांना बसवण्याच्या खुर्च्या ओरलेल्या आहेत। ग्रीन रूमचे पोपडे निघून पडतायत। पंखे चोरीला गेले। दरवाजे आणि कड्या कुलूप मोडून काढण्यात आलेत। महापालिकेतील खराब झालेले टाइपरायटर, प्रिंटर तसेच नादुरुस्त सामान ठेवण्यासाठी नाट्यगृहाचा उपयोग होतोय। जनरेटर रूम असून देखील जनरेटर नाही अशी बिकट अवस्था आहे। तर आयुक्तांनी लक्ष घालून नाट्यगृहाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। त्यावर आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय। कडेगाव येथील तरुणाला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। हर्षवर्धन संभाजी जाधव असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव यांनी फिर्याद दिली आहे। पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मथुरा कॉम्प्लेक्स जवळ व्यास हॉस्पिटल समोर आज जाणाऱ्या रोड येथे अवैध शस्त्र विक्री होणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली होती। पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी तात्काळ पथक तयार करून योग्य सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते। सदर ठिकाणी वॉच ठेवून छापा टाकला असता विनापरवाना 2350 रुपये किमतीच्या 3 तलवारी, 1 कोयता, 1 गुप्ती, 1 चाकू आणि 1 फायटर असा ऐवज जप्त करण्यात आलाय। अवैधरित्या विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय।